कसा. मृत्यू बाजूला येऊन खिंडीमध्ये उभा होता. चला बाजी, तुम्ही खूप लढले, पराक्रमाची शर्त केली, या स्वराज्यासाठी तुम्ही फार मोठं बलिदान केलं, इतिहासाच्या सुवर्ण पानावर तुमचं नाव अमर राहील. जेथपर्यंत या मराठ्यांच्या स्वराज्याची कहाणी गायला जाईल तेथपर्यंत बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, प्रतापराव गुजर अनेकांची नावं अमर राहतील. बाजी चला आता. मृत्यू म्हणतो नाही. बाजी म्हणतो नाही, जेथपर्यंत माझा राजा गडावर पोहोचत नाही. मी वचन दिलंय माझ्या राजाला, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे, लाखांना जगवणारा वाचला पाहिजे. या बाजीच्या एका रक्ताच्या थेंबातून हजारो बाजी निर्माण होतील, हे राष्ट्र वाचवतील. परंतु या राष्ट्राचा प्रतिध्वनी जो आहे, तो राष्ट्राचा प्रमुख आहे, तो माझा राजा वाचला पाहिजे. घायल बाजी लढतो दोन्ही हातामध्ये तलवारा घेऊन. जेव्हा शत्रूला वाटते की बाजी खाली पडला, पुन्हा उठतो आणि समोर येतो. पुढे आलेले शत्रू मागे जातात, घाबरतात. अरे हे शैतान है, आदमी नहीं है, खून से लथपथ है, दोनों हाथों में तलवार है, फिर भी ये लड़ रहा है. कैसे लड़ रहा है? इसके शरीर पर एक भी जगह ऐसी नहीं कि जहां तलवार लगी नहीं है, फिर भी ये लड़ रहा है. ही भावना शिवाजी महाराजांनी त्या लोकांमध्ये निर्माण केली होती. राजगडावर पोहोचता तोफेचा आवाज होतो आणि तोफेचा आवाज झाल्यानंतर हा बाजी हसताना मरतो, हसत हसत मरतो. आणि मरताना काय म्हणतो? आमची फत्ते झाली. फत्ते म्हणजे आमचा विजय झाला, माझा राजा वाचला, माझा शब्द पाळला गेला. हा बाजी आता सुखाने मरतो. मरताना हसणारी लोक होती. ही बलिदानाची प्रेरणा शिवाजी महाराजांनी निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या जवळ फार काही नव्हतं, पैसा नव्हता, संपत्ती नव्हती, सैन्य नव्हतं, शस्त्र नव्हतं. तर काय होतं? बलिदान करणारे माणसं शिवाजी महाराजांजवळ होते. शिवा काशीद, पन्हाळा. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारलं. अफजल खान तुम्हाला माहित आहे ना? अफजल खान म्हणजे महाप्रतापी, प्रचंड शक्तिवान आणि फार कपटी होता. विश्वासघाताने त्याने अनेक लोकांना मारलं होतं. शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी सुद्धा 1654च्या कनगिरीच्या लढाईमध्ये त्याने असाच मारला होता. शिराचा कस्तुरी रंगन राजा असाच त्याने गोड बोलून मारला होता. खुद्द आदिलशाह त्याला घाबरत होता. एकदा औरंगजेबाला सुद्धा त्याने लढाईमध्ये हरवलं होतं. असा प्रतापी, प्रचंड प्रतापी असा अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून येतो आणि शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा उद्योग नष्ट करण्यासाठी, हे स्वराज्याचं रोपटं बेचिराख करण्यासाठी तो जेव्हा चालून येतो, संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान तेव्हा म्हणतो, अब शिवाजी का कोई खरा नहीं, अब शिवाजी बचने वाला नहीं. अफजल खानाच्या सामने जो आला तो मृत्यूच्या घरात गेला. आणि एक मुलगा जिजामातेचा संभाजी, जो त्यानेच मारला होता. एखादी आई जर असती तर आई म्हणाली असती की एक मुलगा याने मारला, याच्या वाटेला तू जाऊ नको. तुझ्या आबासाहेबांना, शहाजी राजांना सुद्धा याने 1648ला हातकड्या घालून विजापूरच्या भर दरबारामध्ये त्याने नेलं होतं. आपल्या घराचा तो राग करते, आपला वैरी आहे, त्याच्या वाटेला तू जाऊ नको. तू आता माझा एकटाच मुलगा वाचलेला आहे. अशी आई असती तर आजची, तू माझा वंशाचा दीपक आहे, कुलदीपक आहे, तू जाऊ नको, समजोता करून टाक, काय असेल त्याला देऊन टाक 2-3 किल्ले, काही करायला लागत नाही आपल्याला. इथल्या लोकांचं कष्ट करायचं, जाऊ देते तर ते पायात बसतील, असं झालं असतं ना. पण ती जिजामाता होती, ती राष्ट्रमाता आहे ना. ती काय म्हणाली? शुभा, तो अफजलला आलेला आहे, संभाजीचं उट्ट घे, संभाजीचं उसणं घे. म्हणजे तुझ्या भावाला त्याने मारला, त्याचा बदला घे. तुझ्या बाबाला त्याने हातकड्या ठोकल्या होत्या, त्याचा बदला घे आणि या स्वराज्यावरचं संकट नष्ट कर. ती पोलादी छातीची मनगटाची ती बाई होती, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ. अतिशय विषम सामना होता. प्रचंड 6-6.5 फूट उंचीचा शिवाजी महाराजांच्या बगलेपर्यंत येत होते. शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग, अतिशय बुद्धिवान काम केलं. त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. प्रतापगडाचा किल्ला म्हणजे वनदुर्ग होता. तो किल्ला चढताना अर्ध सैन्य त्याचं गारज झालं, हत्ती घोडे उंट तिथंच राहिले, तोफावर येऊ शकल्या नाही. शिवाजी महाराजांनी अत्यंत बुद्धीने काम केलं की मी तुम्हाला घाबरलेलो आहो, तुम्ही माझ्या भेटीला या आणि मी तुम्हाला किल्ले परत करतो. आदिलशाहजवळ माझी तुम्ही रद्दबदली करा. अफजल खान गर्वामध्ये चढ़ मैं शिवा को यूं ही कुचल के चलाऊंगा, ऐसे तो बहुत लोगों को मैंने मारा है, ये शिवा कहाँ ला है. भर दरबारामध्ये तो ऐलान करतो आदिलशाहच्या. बड़ी बेगम दरबार होते, वो दख्खन के चुहा का शिवा का कौन बंदोबस्त कर सकता है. कोणीच पुढे येत नाही आणि मागून तो येतो अफजल खान. कौन शिवा? वो दख्खन का चुहा, मैं उसे पकड़ के या जिंदा मुर्दा रानी के दरबार में कदमों पे पेश करूंगा, रानी के कदमों पर पेश करूंगा उस शिवा को. आणि त्याने प्रतिज्ञा घेतली की शिवाला मारून आणायची. तो येतो. शिवाजी महाराज फार हुशार होते,
चिलखत बनवलं, चिरेटोप बनवला लोखंडाचा आणि पिशवे घेतले. भेटीची वेळ ठरली, अफजल खानाची भेट होते, आलिंगन होते, ते तुम्हाला माहित आहे. आलिंगन झाल्यानंतर तो आपला पिशवा काढतो, शिवाजी महाराजांच्या उजव्या हातावर कट्यारीने वार करतो. पण शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये काय होतं, चिलखत असल्यामुळे वरचे कपडे फाटतात, शिवाजी महाराज वाचतात. शिवाजी महाराजांच्या लगेच लक्षात, दगा केला खानाने, दगा केला, आणि लगेच शिवाजी महाराज बिछवा काढून त्याच्या पोटामध्ये खूप आतडे बाहेर काढतात. खान कोसळतो आणि पुढचा प्रसंग तुम्हाला माहित आहे. तेव्हा शिवाजी महाराजांना वार करतो सय्यद बडा